श्लोक 22. यत्तु कृष्णवदे एकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. अर्थ, एकाच गोष्टीत निष्कारण व तत्वार्थ न जाणता गुंतून राहिलेले जे अल्पज्ञान आहे ते तामस असे म्हटले जाते, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. ज्ञानातून कर्म निर्माण होते व कर्मातूनही ज्ञान मिळते. करता ज्या बुद्धीने आणि धृतीने व सुखाच्या कल्पनेने आपले कर्म करतो त्यातून त्याचे अनुभव जमा होत जातात. कर्मातून मिळणारा अनुभव हेच आपले ज्ञान असते. पण तामस करता तत्वशून्य क्षुद्र असतो. आपण जे काही अल्प स्वल्प करीत आहोत तेच सर्वस्व आहे अशा विचाराने व वृत्तीने त्या एकाच गोष्टीत तो गुंतून पडलेला असतो आणि त्याचमुळे त्याचे जवळ असणारे अल्पज्ञान हे तामस आहे असे म्हटले जाते. तामस करता तत्वशून्य चंचल असतो. त्याचे कोणतेच कर्म एका विशिष्ट अशा जीवनमूल्याचा पाठपुरावा करत नाही. केवळ जगणे एवढेच त्याला माहीत असते, म्हणून त्याचे जीवन क्षुद्र होऊन जाते. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा तो एकच एक पुन्हा पुन्हा गोष्ट करीत राहतो. त्याला केवळ विषयांचे आकर्षण असते. कोणत्याही गोष्टीकडे याचा आपल्याला काय उपयोग आहे अशा उपभोग्य हेतूने तो पाहत असतो. तो केवळ आसक्त असतो. त्याचे व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा थांबलेला असतो. यत्तु कृष्ण वदैकस्मिन् कार्ये सक्तम. जो देहालाच सर्वस्व मानतो त्यातच आसक्त असतो. तो एकाच कार्यात संपूर्णपणे गढून गेलेला असतो. शिवाय तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा सुद्धा समजत असतो. अहैतुकम यांचे म्हणणे शास्त्रप्रमाणाचे विरुद्धच असते. शिवाय तो देहालाच सर्वस्व मानत असल्याने त्यातच आसक्त राहतो. शरीरनाशाचा विचार त्याच्या मनाला सुद्धा शिवत नाही. अतत्वार्थ बदलपंच, शरीर आणि शरीरातील मी हे दोन्ही वेगळे आहेत असे सुद्धा तो मानित नाही. त्याची समज अत्यंत कमी प्रतीची असते. त्यामुळेच त्याला किंवा तामस या पदाला ज्ञान हा शब्द भगवंतांनी इथे उपयोगात आणलेला नाही. या श्लोकात ज्ञान या शब्दाचाच अभाव आहे. त्याऐवजी यत व तत असा शब्दप्रयोग भगवंतांनी केलेला आहे. तामस पुरुषात मूढता प्राधान्यतः असते आणि ज्ञान व मूढता हे अगदी परस्पर विरोधी असेच आहेत. तत्ताम समुदाहृतम, युक्तिरहित अल्प अत्यंत खालच्या पातळीची समज या गोष्टींना तामस असे भगवंताने म्हटले आहे. 19व्या श्लोकात ज्ञान 3 प्रकारचे आहे असे सांगितले आहे. सात्विक व राजस ज्ञान सांगितल्यावर तामस म्हणजे काय ते भगवंतांनी ज्ञान या पदाचा उपयोग न करता सांगितले आहे. शिवाय तेथे ज्ञान हे पद न वापरण्याचे तात्पर्य असे आहे की जे ज्ञान नाही ते अज्ञानच आहे. तामस बुद्धीला पशुबुद्धी म्हटले जाते, कारण येथे विचार आणि विवेक यांचा संपूर्णपणे अभाव असतो असे भगवंतांनी अर्जुनाला इथे सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.